नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. RTE अंतर्गत प्रवेशासाठी नव्याने करावे लागणार अर्ज. राज्य शासनाने महाराष्ट्र बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यात केलेल्या बदलाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानुसार प्राथमिक शिक्षण संचालकांनी स्वयंअर्थसहाय्यित शाळांना समावेश करीत RTE प्रवेश प्रक्रिया राबवावी असे निर्देश राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागांना दिलेले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षण हक्क कायद्यात म्हणजे RTE केलेल्या बदलाला स्थगिती दिल्याने शालेय शिक्षण विभागाने पूर्वीप्रमाणे RTE प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार RTE प्रवेश प्रक्रियेला नव्याने सुरुवात होणार असून पालकांना खाजगी शाळांचा पर्याय प्रवेशासाठी उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पालकांना नव्याने ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर RTE प्रवेश प्रक्रिया नव्याने घेण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पालकांना नव्याने नोंदणी करून मुलांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. यापूर्वी अर्ज केलेले पालकांनाही हे लागू राहणार आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर सूचना. आर्थिक व दुर्बल घटकातील बालकांचे इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर किमान 25% प्रवेश घेण्याची पद्धत नियम 2013 मध्ये तसेच महाराष्ट्र बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 मध्ये 9 फेब्रुवारी 2024 रोजी काढलेल्या अधिसूचनेद्वारे सुधारणा करण्यात आली. पण काहीही उच्च न्यायालयात धाव घेतल्याने शासनाने पुन्हा प्रवेश प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नवीन बदलानुसार म्हणजेच पूर्वीप्रमाणे आता पालकांना त्यांच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावरील शाळा निवडता येणार आहे. इयत्ता पहिलीत प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना RTEच्या सर्व शासनाकडून संबंधित शाळांना दिल्या जाणार आहे. सुधारित आदेशानुसार RTE प्रवेशाच्या पोर्टलमध्ये बदल करावा लागणार आहे. शिक्षण खात्याने NICला तशा सूचना केलेल्या असून त्यासाठी किमान 3 दिवस लागणार आहेत. त्यामुळे नवीन आदेशानुसार शुक्रवारपासून RTEमध्ये ॲडमिशन करण्यासाठी पालकांना आपल्या पाल्याचे पुन्हा ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावे लागणार आहेत. प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शुक्रवारपासून RTE प्रवेश अर्ज ऑनलाईन भरता येणार आहेत. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनल.